नमस्कार. येस मित्रांनो, आज एक वेगळा विचार घेऊन आलो आहे आणि तो विचार आहे संगती. येस, आपण कोणाबरोबर आपली कंपनी ठेवली पाहिजे. आपण कोणावर आपली सहभागिता केली पाहिजे. याविषयी आज माझे अनुभव आहेत. मला जे काही माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनुभवायला आलं, तेही आहे आणि त्यातून तुम्हाला काही फायदा मिळतो का? यासाठी हा सगळा प्रपंच आज करत आहे. य जेव्हा आपल्याला एखादं यश हवं असतं, सक्सेस हवा असतो, तेव्हा मित्रांनो आपल्या बरोबर कोण आहे, हे फार महत्वाचं असतं. व्यक्तिगत जीवनात, कौटुंबिक जीवनात, व्यावसायिक जीवनात आणि सामाजिक जीवनात आपल्याबरोबर वेगवेगळे लोक आतापर्यंत आलेले आहेत आणि ज्यांनी त्या पद्धतीने इतरांच्याही जीवनामध्ये जाऊन ते संगती निर्माण केली असेल, तर त्या पद्धतीने हा विचार जो आहे, हा दोघांसाठी आहे. म्हणजे एखाद्याच्या संगतीत जाणे आणि एखाद्याच्या संगतीत राहणे. तर मित्रांनो, मनुष्याच्या जीवनावरती सगळ्यात महत्वाचा विचार केल्यानंतर त्याला जे काही प्राप्त होतं, त्याच्या जीवनाच्या संगतीमध्ये, तो खूप मोठा त्या संगतीचा प्रभाव पडलेला असतो. आता बघा, एखादं सुगंधी फूल तुम्ही जर हातात घ्या आणि घेतल्यानंतर त्याला जर आपण थोडंसं हात लावून, स्पर्श लावून त्या पद्धतीने त्याला जर आपण कुस्करलं, तर ते फूल पूर्णपणे नाकाम होतं. परंतु नाकाम झाल्यावर त्याचा सुगंध मात्र तुमच्या हातावरती राहतो. असंच काही लोकांचं असतं. काही लोक आपल्या संगतीत येतात, सुगंध देतात आणि निघून जातात आणि आठवणी मात्र कायमस्वरूपी आपल्याला चांगल्या देऊन जातात. अर्थात चांगल्या आणि वाईट दोन्ही असतात बरं. तर सुगंधी फुलाजवळ राहिल्यावर आपल्यालाही त्या सुगंधाचा अनुभव येत असतो. तसेच लोकांच्या म्हणजे चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यावर तुम्हाला आणि मला एक चांगले विचार सुचतात, चांगलं वर्तन करण्याची एक मनीषा निर्माण होते आणि जीवनाची दिशा सकारात्मक ठरते मित्रांनो. होय. म्हणूनच जीवनात यश मिळवायचे असेल, तर सर्वप्रथम आपल्याला संगतीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याबरोबर कोण आहे किंवा आपण कोणाबरोबर आहोत. व्हायसा वर्सा अर्थात चांगली संगत आपल्याला प्रेरणा देते. नक्कीच. बघा, जर एखादा अभ्यासू मुलगा असेल, तर एखादा मुलगा अभ्यास करत नसेल, तर तो त्या पद्धतीने त्याच्या अभ्यासाला म्हणतो, "अरे, माझा मित्र करतो, मग मला करायला पाहिजे." म्हणजे ही सकारात्मकता त्या पद्धतीने निर्माण होऊ शकते. पण असंही होऊ शकतं, तो अभ्यास करत नाही म्हणून जो अभ्यास करणार आहे, तो पण तिथे बिघडू शकतो. म्हणजे दोन्हीही गोष्टी आहेत मित्रांनो. संगतीचा हा फायदा कशा पद्धतीने आणि काय आहे, हा शेवटी तुमच्या व्यक्तिगत आचार, विचार आणि संस्कारावरती आधारित आहे. त्यामुळे तुम्ही कोणाला मित्र म्हणून निवडायचं किंवा कोणाला तुम्ही आपल्या संगतीत घ्यायचं, हा शेवटी तुमचा व्यक्तिविचार आहे आणि त्या व्यक्तिविचाराला तुम्ही किती खऱ्या अर्थानं उतरता किंवा तुम्ही सामोरे जाता, तेही तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण त्याला मात्र तुम्हाला जर संधी मिळाली सुधारण्याची, तर उत्तम आहे. म्हणूनच आज मी जे काही तुम्हाला शेअर करत आहे, ते यासाठीच, की जर आपण खरंच योग्य संगतीत आहोत का? मग आपल्याला जे प्राप्त होत आहे, ते ते प्राप्त त्या पद्धतीने होत आहे का? मग होत असेल, तर आपल्याबरोबर असणाऱ्याचा आणि आपल्यालाही, या दोघांनाही त्या पद्धतीने त्याचा फायदा होत आहे का? तर त्या पद्धतीने ही संगती तुमची पुढे जाऊ शकते. अर्थात काही निस्वार्थीपणे संगती असते, जी काही तुमच्याकडे अपेक्षाच करत नाही. ते चांगलं देण्याचा प्रयत्न करतात. ती संगती अजून एक वेगळी आहे. ती अर्थातच स्पिरिच्युअल अप्रोचमध्ये असेल किंवा एक म्हणजे उच्चस्तरीय विचारांची ती लोकं असतात. ती फार थोडी असतात अर्थात आणि ती ज्याच्या आयुष्यात येतील ते मी म्हणेन भाग्यवानच, नाही का? तर चांगली संगत आपल्याला प्रेरणा देते आणि योग्य मार्ग दाखवते. येस. जी लोकं चांगली असतात, सरळ असतात, स्पष्ट असतात ना, ती लोकं प्रामाणिकपणे सगळं सरळच सांगणार. काहीही चुकीचं सांगणार नाही. फेव्हरेबल कधीही ते बोलत नसतात. जे वास्तवाला धरून आहे, जे व्यक्तिगत विकासाच्या संबंधात असेल, व्यवसायाच्या संबंधात असेल, नातेसंबंधाच्या व्यवसायाच्या संबंधात असेल, नात्यांच्या संबंधात असेल, तर त्या ठिकाणी असे काही लोक असतात, की जे स्पष्ट बोलतात. त्यामुळे त्यांची संगती फार फायद्याची ठरते. व्यक्तिगत जीवनामध्ये एखाद्याला तर विकसित व्हायचं असेल तर. हा शेवटी प्रत्येकाचा एक काय म्हणतो त्याला अप्रोच असतो, की आपण कशा पद्धतीने लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे. तेव्हा काही वेळेला तुम्हाला अडचणी येतात. पण त्यावेळी हे लोक तुम्हाला मार्ग दाखवतात. हे लोक
ती संगतीत असतात, ते तुम्हाला सांगतात की नाही, याचा असा परिणाम होऊ शकतो, याचा अशा पद्धतीने चांगला आणि वाईट दोन्ही परिणामाच्या बद्दल ते तुम्हाला सांगत असतात. कारण संगतच मुळात त्यांची असते, की ते आचार, विचार आणि सुसंस्कारात असल्यामुळे, अभ्यासू असल्यामुळे त्याचा तुम्हाला आणि मला फायदा होतो. म्हणजे मीही ज्याच्या संगतीत असेल, तो जर अभ्यासू असेल, तर त्याचा मला फायदा होतो. तसंच आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक येऊन गेलेत. काही येतील, काही येऊ घातले असतील, तर त्यांना मात्र तुम्ही आता काय करायला पाहिजे, स्वतःहून तपासायला पाहिजे, की माझ्या संगतीने किंवा त्या एखाद्याच्या संगतीने फायदा काय? फायदा इन द सेन्स स्वार्थाने नाहीये, पण सर्वार्थानं, सर्वांगीण फायदा असं मी म्हणत आहे. मग मनाची शांती असेल, सगळ्याकडे सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतील उत्तम पद्धतीने, मग त्याच्यातला तो आनंद असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या संगतीच्या माध्यमातून होत असतात मित्रांनो. मग जेव्हा अडचणीच्या काळात आत्मविश्वास वाढवतात हे लोक, जे सर्वार्थानं विचार करून 360 डिग्री विचार करणारी माणसं ही फार कमी येतात. अर्धवट विचार करणे किंवा क्षणिक विचार करणारे किंवा त्यांना जगच माहित नसतं अशी लोक, काही काही लोक तर डबक्यातच असतात, त्यांना अजून माहितीच नसतं जग काय आहे आणि नक्की नक्की जग कुठल्या दिशेने चाललंय. अशी अनेक मंडळी आहे की ती तुमच्या आयुष्यात आली असेल, की त्यांना अजून माहितीच नाही की दुनियादारी काय आहे. खूप मोठी ही दुनियादारी अजून तुम्ही कुठे, म्हणजे काही काही लोक तर त्यांना माहित पण नाहीये. हा, अशा घटना घडतात तुमच्या समोर, ते प्रसंगही असतील आणि येतील पण प्रसंग भविष्यामध्ये. म्हणून तर या गोष्टी मी तुमच्या समोर शेअर करते. त्यासाठी अशा लोकांमुळे आपल्याला मेहनत करण्याची, म्हणजे जे चांगल्या संगतीचे आहेत ते लोक, जे आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्याला मदत करतात विचारांची, आचारांची, तर शिकण्याची आणि आपले ध्येय गाठण्याची जिद्द निर्माण ते करतात. येस, जेव्हा तुम्ही एखादा काय हेतू हातात घेतलेला आहे, त्या हेतूला मदत करणारे कोण? आपली आई आहे, आपला भाऊ आहे, आपला पिता आहे, म्हणजे बाप आहे आपला, आपला आपली सोबतीन आहे, आपली सखी आहे, किंवा जर पत्नी पुढे जात असेल तर पती आहे. म्हणजे या पद्धतीने सर्व गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात. गुरु आहेत, शिक्षक आहेत, नाही का, मित्र आहेत, नाही का मित्रांनो, हे सगळे त्या पद्धतीने तुमच्या संगतीमध्ये कसे पद्धतीने तुम्हाला मदत करतात, जे अर्थातच चांगल्या पद्धतीने तुम्हाला जेव्हा ते मदत करतात, तेव्हा तुमचं जिद्द, जे तुम्ही ठेवता त्या जिद्दीला ते काय करतात, प्रेरणा देतात, मदत करतात आणि ते होण्यासाठी ते धडपडत असतात. कारण तुमची जिद्द ती त्यांची जिद्द बनते. म्हणजे असे फार थोडे लोक असतात. परत सांगतो, हे परत लोक सगळे सगळे असे भेटत नाही, पाचीबोटं सारखी नाहीत. हे आपल्याला पूर्वापासून म्हणजे सांगण्यात आले आपल्या पूर्वजाकडून, की नो वन इज अ सिमिलर. काहीतरी डिफरन्स असतो, काहीतरी 19-20 असतं आणि ते शेवटी असायलाच पाहिजे. कारण शेवटी व्यक्ती हा सर्व गुण संपन्न कोणीच नसतो. तेव्हा त्यांच्या सकारात्मक विचारामुळे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणजे तो माणूस आला की अशी ऊर्जा निर्माण होते. येस, दिस इज व्हॉट वी वॉन्ट. काही काही लोक आली तर आपल्या समोर वाटतं, अरे काय, म्हणजे ऊर्जा नसते, नकारात्मकता असते. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणून संगतीमध्ये तुमच्या आल्यानंतर ऊर्जा, आनंद आणि उत्साह निर्माण झाला पाहिजे. असं व्यक्तिमत्व तुमचं निर्माण झालं पाहिजे मित्रांनो, संगतीमुळे आणि तुमच्याही संगतीमुळे इतरांच्या मध्ये. पण काही काही मंडळी, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, आल्यानंतर कशा पद्धतीने त्याचे ते व्यवहार असतात. आणि या गेल्या 40 वर्षाच्या माझ्या प्रदीर्घ कामकाजाच्या माध्यमातून, व्यक्तिगत जीवनाच्या माध्यमातून, मी स्पोर्ट्समध्ये असताना सुद्धा, मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत असताना आणि आता माझं मेंटरिंगचं काम करत असताना देखील आणि वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मी शिकवत असताना ह्याचा मला अनुभव आलेला आहे. कारण मला माहिती आहे, समोर माणूस आला की त्याचा आवरा येत असतो. संगत म्हणजे त्याचा आवरा. हे कोणी तुम्हाला सांगणार नाही ना. तो एखादा आला की आपल्याला काहीतरी, अरे कसं तरी वाटतं, नकारात्मकता ऊर्जा येते. म्हणजेच काय, ती संगतीमधला त्याचा जो औरा आहे, त्याचा जो औरा, तो तुमच्यावरती इम्पॅक्ट करत असतो. सो बी केअरफुल. कारण कोण तुमच्याशी आहे याच्यापेक्षा तुम्हाला त्या आवऱ्याची मदत किती होते. तुमचा आवरा कधी कधी ना मग अडचणीत येतो. अर्थात तुम्ही अडचणीत येत नसता, कारण तुमचा आवरा ते स्ट्रॉंग असतो, कारण तुम्ही सकारात्मक असता. त्यामुळे तुम्हाला त्याची काही भीतीच होण्याचे कारण नाही, कारण तुम्ही मुळात चांगले असता. जे चांगले लोक असतात ना, त्यांना त्रास होतो, पण ना त्यांचं कधीही चुकीचं काही होत नाही, त्यांचं उत्तमच होतं, ते यशस्वीच होतात. परंतु चुकीची संगत जर आली, हा हे पण फार महत्वाचं आहे, जेव्हा चुकीची संगत जर आपल्याला आली, तर आपला वेळ, आपली ऊर्जा आणि आपली क्षमता वाया जाते मित्रांनो. कारण आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला हे नकारात्मक ऊर्जा, ही वाईट संगत काड्या घालत असते, अडचणी निर्माण करत असते, वेगवेगळ्या दिशा देत असते. म्हणजे जे आपल्या मनात नसतं ते निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मग व्यक्तिगत जीवन असेल, कौटुंबिक जीवन असेल, सामाजिक जीवन असेल, ह्या सगळ्या अर्थानं जर आपण सर्वांसर्व विचार केला, तर आपल्याला अशी मंडळी आपल्याला आपल्या आयुष्यात भेटत गेलेली आहे आणि कदाचित भविष्यात भेटायला येईल, नाही का. हा, आणि जर समजा आता कोणाच्या जर जीवनामध्ये असेल, तर तोही तुम्हाला एक माझा नम्रतेचा सल्ला असेल की काळजी घ्या. काय, की शेवटी नकारात्मक विचार करणारे लोक हे आपल्याला गोंधळात टाकतात.
नक्की गोंधळात टाकतात. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या मनातही नसतं, ते मनात घालून देतात. का माहित नाही, पण त्यांच्या त्या स्वभावाला औषध नाही. कारण माणसाच्या स्वभावाला औषध नाही, हे तितकंच खरं. म्हणजे काय, मग त्याला औषध काय, तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्यामध्ये बदल केले केले पाहिजे आणि हळू आपल्याला ध्येयापासून ते 2 लोकं दूर नेतात. जे आपलं असतं ना, त्याच्या पण दूर नेतात. हां, पण काही लोकं आहेत, की मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेली आहेत. मी स्वतः मी जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी करत होतो, इंग्रजी या विषयावरती माझं खऱ्या अर्थाने मी जेव्हा प्रभुत्व करण्याचा प्रयत्न करत होतो, त्यावेळी नकारात्मक मी खूप ऐकली आणि मी त्यावेळी कोणाकडेही ऐकलं नाही. मी माझ्या आतमध्ये ऐकलं, "येस, आय वॉन्ट टू बी द मास्टर ऑफ लँग्वेज" आणि मी तो त्या पद्धतीने सक्सेस झालो. म्हणूनच आज जेव्हा तुम्ही एखादं प्रभुत्व निर्माण करता तुमच्या संघर्षाने आणि कष्टाने, त्याचं ते एक फलित फार वेगळं असतं मित्रांनो. आणि माझा तो अनुभव आहे. त्यामुळे मी कधी इग्नोर द नॉनसेन्स इज माय डेफिनेशन. म्हणजे मी माझ्याकडे एक व्याख्या ठेवलेली आहे. इग्नोर द नॉनसेन्स. जे काही असेल नॉनसेन्स ते इग्नोर करा. मग ते काहीही असो. रस्त्याने जाताना असेल, तुमच्या एकंदरीत अवतीभोवती समाजामध्ये कुठे असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये जिथे कुठे असेल, जो नॉनसेन्स असेल त्याला इग्नोर करा आणि तुम्ही मात्र जे ठरवलंय योग्य ते करा. कारण आपण हितावत आणि संस्कारित असल्यामुळे आपण लोकांचं भलंच करणार आहे आणि अशा संगतीमध्ये राहण्याची मजा औरच असते मित्रांनो. तेव्हा विशेष करून तुम्हाला हे जे लोक नकारात्मक असतात किंवा चुकीच्या संगतीचे लोक असतात, ते गोंधळात टाकतात, जे मी तुम्हाला आता सांगितलं आणि हळू आपल्याला ध्येयापासून दूर नेतात, राइट? पण त्यामुळे मित्र, सहकारी आणि आपल्या आसपासचे लोक निवडताना विचारपूर्वक निवडा. कारण माणूस हा कशा पद्धतीने कधी कुठे बदलेल काहीही सांगता येत नाही. कोणाचा या जगात भरोसा नाही. तुमचा तुमच्यावर भरोसा ठेवा आणि तुम्ही निवडताना मात्र येस, अल्वेज हॅव युअर ओन कन्सर्न थॉट प्रोसेस. येस, मी कोण आहे? सेल्फ रिस्पेक्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिस्पेक्ट. इगो कधी नसावा, पण आत्मसन्मान मात्र कायम असावा मित्रांनो. पण तो फार महत्वाचा आहे. म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि त्या त्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा खूप महत्वाची गोष्ट आहे, की नकारात्मक लोक आणि चुकीचे संगतीचे लोक आपल्या जवळ येणार नाही. यशस्वी जर लोक नेहमी एक गोष्ट आहे, ते मेहनती असतात. ते शिस्तबद्ध असतात आणि ते ध्येयवादी लोकांच्या सहवासात राहतात. म्हणजे मेहनती लोक. लक्षात घ्या, जे यशस्वी लोक मेहनत करून यशस्वी होतात ना, ते सहवासात चांगले असतात. किंवा असं पण काय-काय नाही का, चिखलामध्ये कमळ येतच. अडचणीतनं सुद्धा काही लोकं यशस्वी झाली आहेत. मग तिथं संगत काय? नाही तर स्वतःहून घेतलेली व्यक्तिगत परिसीमा जी असते त्याची, त्या सीमेच्या बाहेर तो जात नाहीये. म्हणजे तो संगतीमध्ये स्वतःच्याच राहतो आणि विकास करतो. असेही लोक व्यक्तिगत संगतीमध्ये, स्वतःच्या संगतीमध्ये सुद्धा विकसित झालेले आहेत, की जे आम्हीही झालोय काही वर्षापूर्वी आणि आता तर काही प्रश्नच नाही. आता संपूर्ण जग बदलतंय. पूर्वीचा काळ आणि आताच्या काळामध्ये खूप खूप जमीन आसमानाचा फरक आहे, की विचारामध्ये असेल, आचारामध्ये असेल, ज्ञानामध्ये असेल आणि आज तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे. त्यामुळे आपण संगत कोणाची धरायची? आज तंत्रज्ञानाची संगत आपण धरली पाहिजे. आपण चांगली पुस्तकं वाचली पाहिजे. आपण चांगल्याच्या बरोबर चांगली चर्चा केली पाहिजे आणि त्याचं फलित हे नेहमी चांगल्यासाठी आपण काम केलं पाहिजे. बरोबर आहे? आणि सगळ्यात महत्वाचं आहे, जे सगळ्यात म्हणजे जे मला नेहमी वाटतं, की जेव्हा हे यशस्वी लोक आपण त्यांचं यश पाहतो, पण त्यांच्या यातना नाही पाहत, त्यांच्या वेदना नाही पाहत. ते त्यांनी जे काही सफर केलेलं असतं, ते आपण कधीच नाही पाहत. त्यांना कोणीतरी मदत करणार असतं आणि मग एखादा जर पुरुष असेल, तर त्याच्यामागे त्याची पत्नी असते. एखादी स्त्री असेल, तर तिचा पती तिच्या पाठी असतो. असे ते त्या पद्धतीने एकमेकाला ते मदत करणारे लोक असतात, की जे ते यशस्वी होताना पण ते यशस्वी होताना त्यांच्या यातना त्यालाच माहिती असतात. म्हणून मित्रांनो, संगत करताना तुम्ही जेव्हा तुमच्या मार्गाने चाललेला आहात, तुम्ही आणि मी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की माझ्या जीवनामध्ये जर मला यश आणि सन्मान आणि प्रगती हवी असेल, तर सकारात्मकता, प्रेरणादायी आणि ध्येयवादी लोकांची संगत असली पाहिजे. कोणती? सकारात्मक असलेल्या लोकांची, प्रेरणादायी असलेल्या लोकांची आणि ध्येयवादी लोकांची. ध्येयवादी लोक फार कमी असतात. बघा, आय एम नाऊ रनिंग 66, राइट? But still, I have my own aim and objective. I want to develop many more people in business category, in social category, in general as a human being to be, they should be good one in that line. अशा पद्धतीचे माझे विचार आहेत आणि ते मी प्रॅक्टिकल आणतो. मी बोलत नाही. आय डू इट बिकॉज आय एन्जॉय इट. म्हणून याही वयामध्ये देवाची कृपा आहे की त्याने मला सुंदर स्वच्छ असे आचार विचार आणि मला उत्तम देह दिलेला आहे आणि त्याचा वापर चांगल्या संगतीमध्ये राहण्याचा, चांगल्या बरोबर चांगलं करण्याची संगत ठेवण्याचा हाच माझा ध्येय. म्हणून तर मी आज आज या वयामध्ये आनंदी आहे, सुखी आहे, संपन्न आहे. कारण का
त्याची कृपा आहे, कारण तो सगळं पाहत असतो. तुम्ही काय केलं आज त्याचा हिशोब तो बरोबर ठेवतो. त्यामुळे वरच्याची संगत ठेवा, सगळ्यात महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही वरच्याची संगत ठेवता तेव्हा खालच्याची संगत तुम्हाला मदतीची होतेच, आणि जरी नाही झाली तर वरच्याची संगत कधी सोडू नका, कारण ही इज अलमायटी, ही नोज एव्हरीथिंग. ओके फ्रेंड, गोईंग आहे. त्यामुळे अध्यात्म संगत तर फार महत्वाची आहे, कॅन विदाउट हिम वी कांट टेक अ ब्रीथ. आपण त्याच्याशिवाय श्वासही घेऊ शकत नाही. आपल्याला माहिती नाहीये की तो आपला श्वास कधी बंद करणार आहे. मग त्याची संगत कशी असली पाहिजे? अत्यंत सात्विक असली पाहिजे, कारण त्याच्या समोर काही खोटं चालत नाही. म्हणून संगतीत असताना मानवी जीवनाची संगत आणि आध्यात्मिक जीवनाची संगत याच्यामध्ये पण फरक आहे. मी कधीतरी तुम्हाला आध्यात्मिक जीवनाबद्दलही नक्की सांगेन, कारण तेच मूळ आहे. जेव्हा तुम्ही उत्तम आध्यात्मिक असता तेव्हा तुम्ही जनमानसातही उत्तम पद्धतीने व्यवहार करत असता, आणि त्याचे अनुभव अनेक लोकांना आलेले असतील. तेव्हा मित्रांनो, तुम्ही कायम सकारात्मक राहा, कायम प्रेरणादायी राहा, कायम ध्येयवादी राहा, आणि त्याच लोकांची संगत करा जे लोक सकारात्मक आहेत, प्रेरणादायी आहेत आणि ध्येयवादी आहेत, आणि योग्य संगतीचा यशाचा खरा मार्ग आहे. योग्य संगत, यस. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी टू टेल की आज माझी दोन्ही मुलं दे आर डुईंग फंटास्टिक. का? योग्य संगत, योग्य आचार, योग्य विचार. आणि हे मी तुम्हाला का सांगत आहे की तुमच्याही जीवनामध्ये, तुमच्याही कौटुंबिक जीवनामध्ये, तुमच्याही व्यक्तिगत जीवनामध्ये चांगली संगती यावी, तुमची प्रगती व्हावी, आणि तुम्ही खूप मोठे व्हावं हीच एक अपेक्षा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही असे प्रश्न सतावत असतील, संगतीमुळे तुमची काही अडचणी आल्या असतील, तर तुम्ही निश्चित मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 776-898-1355. राईट मित्रांनो? आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर निश्चितपणे तुम्ही मला ते प्रश्न विचारावेत. हीच माझी इच्छा आहे, कारण शेवटी माझा उद्देश एकच आहे, तुम्ही लोकांनी आनंदित राहावं, सुखी राहावं, संपन्न राहावं, कारण याच हेतूनं हे माझे विचार मी मांडत आहे. मला विश्वास आहे मित्रांनो, आजचा विचार देखील तुम्हाला आवडलेला असेल, आणि मी अपेक्षा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील ते पाठवावेत, किंवा तुम्हाला कोणत्या तरी अशा विषयावरती माझ्याकडून काही प्रबोधनात्मक काही गोष्टी ऐकायच्या असतील तर तुम्ही अवश्य मला शेअर करा, कारण प्रत्येक जण ज्ञानी आहे जगामध्ये, आणि आम्ही प्रयत्न करत आहोत की लोकांपर्यंत पोहोचण्याचा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा परमेश्वर तुम्हाला सर्वांना शक्ती, सामर्थ्य आणि सुंदर विचार देऊन तुम्हाला आरोग्य संपन्न ठेवो. थँक्यू दोस्तांनो. सी यू व्हेरी सून.